प्रत्यक्ष तिथे आलेले आहेत त्यांचंही स्वागत. चार ओव्हरची मॅच असेल याची नोंद आपण दोन्ही टीम कॅप्टन घ्या. खूप चांगला हा आयोजन आणि या मंडळाचं वर्ष आपण पाहतो पहिला आणि या टाटा पावरच्या मैदानावरती ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. खूप चांगलं आयोजन. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दाखल झाले सूरज पुजारी आणि दत्ता खाडे, तर गोलंदाज झालेले आहेत राज गावंड. आणि ओपन क्रिकेट सुद्धा त्यांनी बरेचसेच खेळलेले आहेत. खूप चांगला खेळ राज गावंड यांचा आपण पाहिलेला आहे. मात्र पंचाचा इथे इशारा होतो 17 वेळी सुरुवात. पहिला चेंडू टाटा पॉवर एंडच्या बाजूनं. वेगणपतीचा चेंडू, मात्र चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक इथे पोहोचू शकले नाहीयेत. एकदा धावून पूर्ण केले, दुसऱ्या धावाचा प्रयत्न इथे केला जातोय. कदाचित दत्ता खाडे डेंजर झोन मध्ये होते आणि चेंडूची फेकी थोडीशी खराब झाली. त्याचा फायदा कदाचित इथे खाण्यापिल्ले संघाला मिळाला आहे आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. या 2 धावसंख्येनं आपला धावसंख्या इथे अकाउंट ओपन केलेला आहे. सूरज पुजारी सध्या आपण पाहिलं असेल खूप चांगला खेळ त्यांचा आपण पाहिलेला आहे. पहिली मॅच चांगली जिंकलेली आहे खाण्यापिल्ले संघानं. आणि याच्या अगोदरची आपण मॅच पाहिली असेल तर वडगाव आणि बारापाडा या 2 संघामध्ये चांगली लढत पाहायला मिळाली असते कदाचित. मात्र एक वडगाव संघाने धावा पहिल्या सत्रामध्ये खूप कमी केल्या आणि 8 चेंडूमध्ये तो सामना तिथे सहजपणे इथं विजय प्रस्थापित केला होता. खूप चांगली गोलंदाजी राज राज मात्र चांगली गोलंदाजी करत असताना राज गावंड. वडगाव संघाला मात्र इथे आपण पाहिलं असेल खूप कमी धावसंख्या ते रोखले होते. 24 चेंडूमध्ये तब्बल 24 धावा करू दिल्या. वेगवानपतीचा चेंडू, उजव्या शरीरा चेंडू, पंचाकडे अशा भूत नजर पाहत राहिले फलंदाज सूरज पुजारी. आणि इथे पहिल्या चेंडू त्याला 2 धावा बघा मध्ये मयूर आणि 2 चेंडू आले डॉट. एक चांगली गोलंदाजी आणि या स्पर्धेतल्या आतापर्यंत आजच्या रात्रीमध्ये 62 वा डॉट चेंडू टाकण्यात आलेला आहे. खूप चांगली गोलंदाजी. मात्र इथे आता खाण्यापिल संघाला विचार करावा लागेल, एक चांगली धावसंख्या उभारायला लागेल. मात्र राज गावंड खूप चांगली गोलंदाजी त्यांनी आतापर्यंत केलेली आहे. ओपन क्रिकेट देखील खूप चांगले खेळलेले आहेत. आणि राज गावंड यांची हेअरस्टाईल सुद्धा आपण जर पाहिली असेल तर खूप चांगली हेअरस्टाईल केलेली आहे. आणि कदाचित मीडियामध्ये जर हा झेल होऊ शकला असता, कॅरी केलं करू शकले असते. आशिष गावंड इथे मात्र या ठिकाणी प्रयत्न करत असताना सोर्या बागेत आणि सूरज बागेत, सुनील बागीत, सोर्या बागीत, अभिनाथ अश्वल, अजिवलीचे या ठिकाणी ऑनलाईन मॅच पाहतायत आणि इथे या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचंही आपण स्वागत करूया या स्पर्धेमध्ये. मानस्फूर्ती ट्रॉफीमध्ये बरेचसे प्रेक्षक वर्ग स्कूप स्कूपचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र त्याही पेक्षा गोलंदाज हुशार आहे राज गावंड. खूप चांगली गोलंदाजी करतो. गती मात्र गोलंदाजी खूप चांगली आहे. आणि आत्तापर्यंत इथे धावफलकावरती आल्या 3 धावा. खूप चांगली गोलंदाजी राज गावंड. वेगावरती स्वार होतोय, टप्पा अचूक आहे. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय. आणि इथे आपण पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये असं वाटत होतं चांगली धावसंख्या पाहायला मिळेल. मात्र फलंदाजाला मात्र पूर्णपणे जखड निर्माण केली, पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम राज गावंड या गोलंदाजाने केले. काय चांगला स्पेल त्यांचा राहिलेला आहे. आणि पहिलं पॉवर प्लेचं षटक खूप चांगलं त्यांनी टाकलेलं आहे. आणि पहिल्या षटकामध्ये भाऊ धावा आल्या त्या फक्त 3 धावा. सांगत का आमच्या समोरून बरेचसे या ठिकाणी वर्षाव झाला नारला किंवा या ठिकाणी दगडाचे गोटे त्यांच्या कानाला चाटून गेलेले आहेत आणि खूप सारा तिथे धिंगाणा झालेला आहे. मात्र या ठिकाणी आपण बोलूया मैदानाच्या आतमध्ये आहे.
षटक क्रमांक दुसरा सुरू होतो. आता पहिल्या चेंडूवरती फटका पसरला जातो. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली आणि फलंदाज येते सूरज पुजारी या चेंडूवरती झेलबाद. झेल टिपलेला आहे सिद्धेश गावडेने आणि पहिला फलंदाज पहिला ब्रेक थ्रू इथे मिळाला आहे. आणि आता इथे जर आपण विकेट जर पाहिले महागुरु त्या विकेटवरती आता काहीतरी चमत्कार झालेला आहे. कारण का धावा आता इथं खूप कमी येत आहेत. कारण का पहिल्या षटकामध्ये असं वाटत होतं की इथे खाण्यापिल संघाने चांगली धावसंख्या उभारली जाईल पहिल्या पावरच्या षटकामध्ये. आणि पहिल्या मॅचमध्ये डबल पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं असेल ऋषी गडगे ज्यांनी पहिल्याच मॅचमध्ये 13 चेंडूमध्ये 47 धावा केल्या होत्या. त्याच्यानंतर मात्र धावसंख्या पूर्णपणे आलेख जर आपण पाहिलं असेल धावा खूप कमी आलेल्या आहेत. आणि पहिलीच मॅच मात्र या ठिकाणी चांगली पाहायला मिळाली आहे. आणि इथे दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलेला आहे. मात्र इथे पाहूया या मॅचमध्ये आता दोन्ही संघांना इथे चांगला खेळ होणं खूप गरजेचं आहे. मात्र गोलंदाज झालेले आहेत ते तुषार पाटील. चांगला चेंडू अनिरुद्ध सोडवणे नवीन आलेले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. तिसऱ्या क्रमांकावरती आलेले आहेत. आणि पहिल्या चेंडूत सावध पवित्रा घेतलेला सिंगल धावसंख्येने आपलं खातं अकाउंट ओपन केलेलं आहे. आणि स्क्रीनवरती जर आपण पाहिलं असेल तर 4 धावा 1 विकेट फलंदाज 1 फलंदाज बाद झाले 1-5-4 असे संत सुरुवात. आणि मॅन ऑफ द सिरीज साठी आता बैलगाडी शर्यतीचे बरंच आपण पाहिलं असं फॅड सुरू आहे. आणि बरेचसे क्रिकेटर सुद्धा महागुरु आता क्रिकेट आपण शर्यतीकडे वळले आहेत. त्यांच्यासाठी कदाचित पर्वणी असेल. आणि मॅन ऑफ द सिरीज साठी एक आदत बैल 2 बैल दिले जातील ABCD. आणि आता आपल्याला पण शर्यतीकडे वळा मात्र शर्यतीमध्ये आपण बरेचसेच प्रेक्षक वर्ग देखील असतात. आणि कांबा म्हटलं तर आपण या ठिकाणी शर्यतीमध्ये सुद्धा खूप 9 बैल कांब्या गावामध्ये मात्र साहेब या ठिकाणी अक्षयजी बोराडे यांच्या माध्यमातून प्रणय पाठारे त्यांच्या प्रत्येक षटकासाठी अक्षयदादा 1000 रुपयाचे कॅश प्राईज ना. प्रणय आपल्यासाठी या ठिकाणी सुवर्ण संधी आलेली आहे. ओके महागुरु आता धावा येत नाही आहेत. अक्षय बोराडे साहेबांनी आता पारितोषिक षटकासाठी त्यांना 1000 रुपयाचं लावलेलं आहे. मात्र पाहू येते 2 फलंदाज बाद झाले 4 धावा धाव लागल्या ते धाव फलकावती. खूप चांगली गोलंदाजी तुषार पाटील यांची. प्रणय पाठारे नवीन आले फलंदाज हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलेला आहे. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जाणार नाहीये. चांगला क्षेत्ररक्षण इथे होतोय. आणि एक सिंगल धावसंख्या ज्यावर प्रणय ज्यांनी आपलं खातं अकाउंट ओपन केलेलं आहे 5 धावा धाव फलकावरती. आणि 12 संघ जाऊपर्यंत मैदानात इथे आलेला आहे. तिथूनच धावसंख्या पूर्ण डाऊन झालेली स्कोर. हा बॉलिंग अटॅक खूप चांगला आहे. त्याच्यामध्ये आपण पाहिलं कॉम्पिटिशन आहे. एका बाजूला राईट हँड त्याच्यानंतर लेफ्ट हँड असे जे गोलंदाज कॉम्पिटिशन आहे. त्याच्यामुळे मात्र या ठिकाणी फिरकी हे गोलंदाज खूप चांगली आतापर्यंत गोलंदाजी झालेली आहे. मात्र पाहूया दोस्ती खातीर आपण पाहतो मनीष हेलन कंपई खूप चांगली ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. हा 18 होता पाऊ ठोंबरे या सर्व आपली मुलं जी खेळतात मनीष हेलन
1000 रुपये षटकारासाठी प्रणय यांच्यासाठी लावण्यात आलेले आहे. प्रणयलाच ना, हा प्रणय यांच्यासाठी आता आता अक्षयजी बोराडे यांच्याकडून आता 1,500 रुपये मात्र स्ट्राईक एंड वरती फलंदाज अनिरुद्ध सोडणार. ते एक चांगले फलंदाज आहेत, चांगले खेळाडू देखील आहेत. अष्टपैलू हा खेळाडू आपण शिवप्रेमी कान्याबिलू संघाचे मात्र पाहूया आता सध्याच्या घडीला जर आपण पाहिले असेल ना तर 2 षटकामध्ये महागुरु खूप चांगला गोलंदाज प्रभावित इथे केलेली आहे. आणि धावा धाव आपण पाहिल्या स्क्रीनवरती फक्त 6 लागलेत, 2 षटकं संपलेले आहेत. आणि दिनानाथनं मात्र पहिल्या मॅच मध्ये 3 विकेट घेतल्या. जशी वडगावची मॅच झाली होती तशीच देखील आता, आणि 6 होत्या ना, आता 10 आहेत. त्यावेळेस 10 होते, आता 6 आहेत. हा चांगलासा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, खोदून काढलेला चेंडू, चेंडू मात्र लॉंगणमध्ये जातो. एक धाव या चेंडूवरती आलेल्या सिंगल, आणि सिंगल धाव संघाच्या बरोबर 7 धावा, 2 बाद 7. प्रणय पाठारे आता स्ट्राईकवरती आलेले आहेत, त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. अक्षयजी बोराडे साहेब यांच्याकडून पर षटकासाठी 1,500 कॅश प्राइस त्यांना दिलं जाईल. बघा आता पारितोषिक लावले जात आहेत. सध्या गोलंदाजी जर आपण पाहिला, दिनानाथ ज्यांनी पहिल्या मॅच मध्ये आमचे मयूर सांगतायत, मयूर पाटील, की पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती. 3 विकेट देखील घेतले, 5 धावा, खूप चांगला स्पेल त्यांचा राहिलेला आहे. आणि इथे देखील पहिल्या चेंडूवरती 1 धाव आलेली आहे. हा चांगला चेंडू, मात्र चेंडूला एलिव्हेशन थोडं कमी पाहायला मिळाला. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली, आणि राज गाऊडनं टिपल्याला हा झेल, आणि प्रणय यांचा संपलाय खेळ. आणि तिसरा फलंदाज होतील इथे बाद. गोलंदाजी करत असताना इथे 1 विकेट प्राप्त केलेलं आहे. 7 धावा लागले, धाव फरक 3 बाद 7. अशी थोडीशी दयनीय अवस्था इथे आपल्याला या मैदानावरती खाण्याबोली संघाची पाहायला मिळाली आहे. देण्याचा पुढचा चेंडू शरीरापासून थोडा दूर ठेवलाय पंचाने, मात्र आता दोन्ही हात समांतर केलेले आहेत. आणि पहिली संबंधची धाव मयूर पाटील या ठिकाणी मिळाली आहे. आता धावा कशा येऊ द्या. आणि स्पर्धेतला 18वा वाईट चेंडू इथे नोंद झालेली आहे. आणि 1 धाव इथे याड होईल. संघाची धाव संख्या 8 अंकावरती, 3 बाद 8. प्रफुल ऑन स्ट्राईक, हलक्या तऱ्हे चेंडूला दिशा देण्याचं काम केलेला. 1 धाव सिंगल इथे आलेली आहे. आणि आता सिंगल डबल होती जास्त भर द्यायला लागेल, कारण का आता जर आपण पाहिलं तर 3 फलंदाज बाद झालेत. पहिला फलंदाज आपण बाद झाला ते पहिले दत्ता खाणे, दुसरा फलंदाज बाद झालेले प्रणय पाठारे गेलेले आहेत, फलंदाज बाद झालेले आहेत. अनिरुद्ध फिरून मारायचा होता, मात्र इथे पंचांनी मात्र या ठिकाणी बोट उंच केलेलं आहे. आणि जे आशा वाटत होतं त्यांच्याकडे फुल चांगली फलंदाजी होईल, इथे मात्र फलंदाज बाद झाले इथे अनिरुद्ध सोनवणे भाऊ. फलंदाज हलक्या तर या चेंडूला फक्त दिशा दिली, 1 धाव धावून पूर्ण केले. कदाचित दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला गेला असता. आणि आता पर षटकारासाठी 500 रुपये
अक्षयजी बोराडे साहेबांच्याकडून यांच्याकडे लावण्यात आलेला आहे. कारण का शेअर मार्केट वाढलं होतं, आता नंतर शेअर मार्केट सुद्धा पडलेलं म्हटलं होतं थोडंसं. आता 500 रुपये प्रत्येक षटकासाठी त्यांच्या माध्यमातून अजूनही कुठला महागुरीचा चौकार आला नाही आहे, कुठला षटकार आला नाही आहे. मात्र खूप चांगली गोलंदाजी इथे बारापाडा संघाच्या या सगळ्या गोलंदाजाने केलेली आहे. 10 धावा लागले, धाव फलकावती आहे मात्र इथे देखील आणि पहिल्या मॅच मध्ये जशा 3 विकेट घेतल्या तशा या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं 3 विकेट प्राप्त केल्या. खूप चांगला स्पेल राहिलेला आहे आणि इथे खूप नाजूक अवस्था आता निर्माण झालेली आहे ती कान्या पोलीस संघाची. गोलंदाजीमध्ये प्रभावित केलेलं आहे. 3 षटक बघा मयूर सर मला साठी समाप्त झालेत. 11 धावा लागल्या धावपके 6 बाद 11 असे थोडीशी बिकट आणि केविलवाणी अवस्था आता इथे झालेली आहे. आणि अक्षयजी बोराटे सांगतात आता कोणीही षटकार मारू द्या त्यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक कंटिन्यू ठेवलेलं आहे. हा देखील चांगला चेंडू इथे डॉट बॉल आलेला आहे. आणि कदाचित महागुरु आता आयोजकांना साथ देतात की 12 संघाचे गोलंदाज, कारण का कमी धावा येत आहेत तेवढा वेळ वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिल्या मॅच मध्ये तसंच झालं, 24 धावा करायच्या होत्या, 8 चेंडू मध्येच त्यांनी तो सामना संपवला. 3 षटकांचा वेळ आयोजकांचा वाचवला आणि ही मॅच देखील तशीच होते की काय बघा या ठिकाणी चेंडू बॅटला सुद्धा स्पर्श होऊ देत नाही. मात्र ही खऱ्या तर गोलंदाजी ताकद आहे ती बारापाडा संघाची. आणि 66वा डॉट चेंडू इथं फेकण्यात आलेला आहे. ही नोंद खऱ्या तर आपण पाहिली असेल ना तर मयूर पाटील आमचे नारपोलीचे एक चांगले गुणलेखक, संघलेखन त्यांचं खूप चांगलं आहे. आणि चांगला सरळ आणि आपण पाहिलं असेल चांगला हस्ताक्षर देखील त्यांचं पाहायला मिळते आहे. मध्ये चेंडू जातो आहे, एक धाव सिंगल इथे आलेली आहे. आणि सिंगलच्या बरोबरीनं बारापाडा संघाबरोबर खेळत असताना 12 धावा, 6 बाद 12 म्हणजे 1 डझन धावा लागलेत आणि अर्धा डझन इथे विकेट गेलेले आहेत. अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. आणि खूप चांगली गोलंदाजी. तिसरा षटक समाप्त झाले. 4थ्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडू समाप्त झालेले आहेत. त्याच्यामध्ये मला असं वाटतं एकच वाईट चेंडू 2 झालेल्या. आणि इथे लेग विफोरचे विकेट मात्र पंचानी बोट आकाशाकडे गेले. 7वा फलंदाज बाद झाला. 7-12 सध्या 7-12 किंमत खूप मोठी महागुरु. मात्र 7 फलंदाज बाद 12 धावा धाव फलकावरती.
विकेट आणि इथे 12 पाडा संघाने फक्त 12 धाव संख्येवरतीच खाणे आंबिवली संघाला इथे रोखलेला आहे आणि 24 चेंडू मध्ये 13 धाव संख्येची गरज. पॅडी अक्षय बोराडे भरपूर पारितोषिकं लावतायत पण त्यांचे पैसे वाचलेत मी तर म्हणेन. 1500 रुपये षटकारासाठी त्यांनी लावले होते जेणेकरून खरं त्यांच्या मामाचं गाव आहे खाणे आंबिवली आणि त्यांना वाटलेलं की खाणे आंबिवलीचे 30-35-40 तरी धावा व्हाव्यात पण इथे धावा झाल्यात त्या मगाशी वडगाव संघाच्या झाल्या होत्या 24 आणि आता इथे झाल्यात 12 त्याहीपेक्षा अर्ध्या झाल्यात. कठीण परिस्थिती आहे 12 पाडाने मात्र 12 वाजवलेले आहेत. इथे आपण पाहतोय चांगली गोलंदाजी केली आहे. मी विनंती करतोय विघ्नेश्वर सारडे आणि नंदू प्रतीक 11 कराडे दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस काढण्यासाठी. नंदू प्रतीक 11 कराडे आणि मी टॉस करण्यासाठी विनंती करेन आमचे पाहुणे चैतन्य म्हात्रे यांना मी विनंती करणार आहे टॉस करण्यासाठी. कराडे आणि सारडे या दोन्ही टीमचे कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करत आहोत. जो मला थोडे सारडे मगाशी पण येऊन गेलेले आहेत. नंदू प्रतीक कराडे यश मोरे ना बघा या ठिकाणी आदित्य या महागुरु बघा 24 चेंडू मध्ये 13 धावसंख्येची गरज आहे आणि अक्षय बोराडे साहेबांनी सांगितलं का ही जर सामना जर कान्याबोली संघाने जिंकला तर त्या संघासाठी तब्बल रोख रक्कम 3000 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून दिलं जाईल. सारडे आणि कराडे मला वाटतं दोन्ही कॅप्टन इकडनं आलेले आहेत. मी चैतन्य म्हात्रे यांना विनंती करेन आमचे पाहुणे. एक विकेटला विकेट हॅट्रिक विकेट हॅट्रिकला 1000 रुपये आणि मॅच जिंकले 3000 रुपये. कराडे संघाचे पण कॅप्टन आलेले आहेत आणि सारडे विघ्नेश्वर सारडे ना आणि नंदू प्रतीक कराडे चैतन्य म्हात्रे आमचे टॉस करतील दोन संघांच्या दरम्यान. दोन्ही टीमचं वेलकम. दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत. सारडे संघाने टॉस जिंकलाय काय निर्णय क्षेत्ररक्षण फिल्डिंग करण्याचा निर्णय आहे. दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत. फर्स्ट राऊंडची मॅच आहे. सेकंड राऊंडची मॅच आपण मैदानाच्या मधोमध पाहतोय जिथे खाने आंबिवली आणि 12 पाडा. मी 12 पाडा संघाच्या कॅप्टनना विनंती करतोय आपली सलामीची जोडी मैदानात पाठवा. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. चला आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच 12 पाडा संघाने पाठवा. आता कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आमचे राज महेंद्र म्हात्रे यांना कर्तव्य आहे. आता एंगेजमेंट यांची झाली त्यांचं सुद्धा आपण त्यांना पुढील वैवाहिक जीवनासाठी आमच्या कॉम्बॉक्सच्या वतीनं राज तुम्हाला खूप सारा आशीर्वाद असेल आणि इथे आपण या स्पर्धेमध्ये खूप चांगला या ठिकाणी सपोर्ट दिलेला आहे चांगला सहकार्य केलेलं आहे. आपलं देखील आम्ही इथे स्वागत करत या स्वर्गीय मनीषरण मोर्या ग्रुप कांपे यांच्या वतीनं आयोजित केलेली स्फूर्ती ट्रॉफी आणि आजची पहिली रात्र. मात्र इथे पहिल्या सत्रामध्ये बघा शुभम म्हात्रे 12 धावा केले 13 धावसंख्येची गरज आहे. तुटपुंची धावसंख्या आहे आणि कधी कधी छोटी धावसंख्या असते ती सुद्धा एक चांगली मॅच होताना या मैदानावरती आम्ही पाहिलं. हा ऐतिहासिक मैदान टाटा पॉवरचा हा बुधबंगल्याचा हा मैदान. मात्र पाहूया इथे अक्षयजी बोराडे साहेब यांच्याकडून जर गोलंदाज विकेट हॅट्रिक घेतली तर त्यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल आणि जर हा सामना जिंकला तर तब्बल 3000 रुपये अक्षय बोराडे यांच्याकडून लावण्यात आलेले आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये 12 पाडा संघाची आलेली आहे. सिद्धेश गावंड आणि राज गावंड ब्रदर्स आणि गोलंदाज आलेले आहेत. जादूई फिरकिया गोलंदाज चेंडूला उचली देऊन चेंडू वरती हवेत उडवून तो गोलंदाजी करत असतात त्याचे अनिरुद्ध सोनवणे. फलंदाजीमध्ये काहीच त्यांचा या ठिकाणी परफॉर्मन्स चांगला झाला नाहीये. मात्र पाहूया आता गोलंदाजी कशी होईल. विजयासाठी 13 धावसंख्येची गरज. पहिला चेंडू क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना खूप चांगली इथे राखण्यात आलेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे आणि पहिला पॉवर प्लेचा हा षटक अनिरुद्ध सोनवणे यांच्याकडे. पहिला चेंडू दिशाहीन चेंडू भटकती आत्माकी तरी गंती आणि अशा वेळेस सबर आणि राम खाने बघा पण एसटी रक्षका भूमिकेमध्ये जसं नयन पांचाल त्यांची आठवण करून देणार पूर्ण एस्टाना चिटकवून ते क्लोज किपिंग इथे करत असताना पहिला चेंडू व्हाईट बॉल आलेला आहे आणि
वाईट +1. 3 धावा इथे लागली धावफलकावरती आहे ना. ती खरं तर आपण जर पाहिलं असतं आता या धावा जमवण्यासाठी अनिरुद्ध सोडवणारी खाण्यावरील संघ मदत करतो की काय. कारण का जिथे आपल्याला प्रत्येक चेंडू बघे डॉट बॉल कसाच जाईल, प्रत्येक चेंडू डॉट बॉल येणं खूप गरजेचं. विकेट जास्त यायला लागतील. जर का विकेट आणि डॉट बॉल जर प्रतिशत वाढलं तर ही मॅच देखील चांगली होताना पाहायला मिळेल. मात्र आतापर्यंत अनिरुद्धनं 3 धावा इथे बोनस दिलेल्या आहेत ते बारापाडा संघाला. हा चांगला चेंडू गॅप्स मध्ये चांगला सिलेक्शन आपण पाहतोय. एकदा धावून पूर्ण केलेलं आहे. शतरक्षण चेंडूचा पाठलाग करतोय तिथे राकेश खाने. फिंटलॉप खूप चांगलं शतरक्षण त्यांचं झालेलं आहे. आणि इथे मात्र या चेंडूवरती 3 धावा धावून पूर्ण केले. चौकार वाचलेला एक धाव आपल्या संघासाठी इथे हटवलेली आहे. खूप चांगलं शतरक्षण झालेलं आहे. 7 धावसंख्येची आता गरज आहे विजयासाठी. 13 धावसंख्येची गरज असताना 6 धावा लागल्या धाव फलकावरती. बिनबाद 6 चांगली सुरुवात झालेली आहे. रिव्हर्स अटेंड केलेला आहे. मात्र या चेंडूवरती सुचीचा फटका. चेंडू भेद घेतो सीमारेषेचा आणि चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. दन दन करत आलेला हा चौकार. आणि इथे आता 10 धावा लागल्या धाव फक्त 3 धावसंख्याची आता गरज आहे विजयासाठी. अनिरुद्ध ह्याच मध्ये मॅच संपली जाईल का. मात्र या ठिकाणी चांगली गोलंदाजी केली जाईल. इथे डॉट बॉल आले. चांगली गोलंदाजी झालेली आहे आणि अशीच गोलंदाजी आता करायला लागेल. एका बाजूला राज गावंड, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सिद्धेश गावंड. दोन्ही गावंड ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये आहे. 13 धावसंख्येचा पाठलाग करत असताना बिनबाद 10 धावा धाव फलकावरती. इथे चांगलासा फटका. मात्र गॅप सिलेक्शन मध्ये चेंडूला ढकलेला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू जातोय आणि इथे आयोजकांचा देखील वेळ वाचवल्या. 3 षटकांचा भाऊ टोंबरे वेळ वाचवलेला आहे आणि इथे 2 सामने जिंकलेले आहेत ते बारापाडा संघांना. हडक टीम शिवप्रेमी खाण्यापिळी संघ आपण आला त्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि मात्र इथं सामना आपल्याला पराभूत व्हावा लागलेला आहे. आणि या स्पर्धेत या सामन्यामधील प्लेअर ऑफ द मॅच दिनानाथ गावो यांच्याने 4 धावा दिल्या, 3 विकेट प्राप्त केल्या. चांगली गोलंदाजी केलेली आहे. चला दिनानाथ आपण यावं. खूप चांगली गोलंदाजी आपण केली. जादुई फिरकीचा मारा आपला तिखट मारा इथे झालेला आहे आणि 2 सामने आपल्या संघाने इथे जिंकले.